नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, शब्दगंध या मराठी विषयाच्या चॅनेलवर आपलं मनपूर्वक स्वागत. मी सौ मनीषा महेश पिसाळ, छत्रपती संभाजी विद्यालय शिवनगर, तालुका कराड, जिल्हा सातारा. आज आपण इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामधील मी वाचवतोय की सतीश काळसेकर यांची कविता पाहणार आहोत. सतीश काळसेकर हे मराठीतील प्रसिद्ध कवी, त्याचबरोबर मराठीमध्ये वास्तव चित्रण लेखन करणारे एक नामवंत कवी म्हणून ते मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म 1943 साली झालेला आहे. इंद्रिय उपनिषद, साक्षात, विलंबित हे कविता संग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. कविता लेनिनसाठी या लेनिनवरच्या जगभरातील कवितांच्या अनुवादांच्या संग्रहाचे संपादन सतीश काळसेकर यांनी केलेले आहे. तात्पर्य, मागोवा, लोकवाङ्मय या नियतकालिकांच्या संपादनातही सतीश काळसेकरांचा सहभाग असलेला आपणाला पाहायला मिळतो. वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तवचित्र प्रस्तुत कवितेतून कवीने व्यक्त केलेले आहे. कवी त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचू इच्छितात. महानगरी जीवनातील अस्तित्वाच्या अवकळेचे, भोवतालच्या सामाजिक स्थितीचे चित्रण काळसेकर यांच्या कवितेत आपणाला पाहायला मिळते. प्रस्तुत कविता ही साधना दिवाळी अंक 2007 या मासिकातून घेतलेली आहे. आता या असणाऱ्या सतीश काळसेकरांच्या बद्दल माहिती सांगायचं म्हटलं तर आत्ताच आपण पाहिलं तरी पण मराठी भाषेमध्ये लिहिणारे हे भारतीय लेखक आहेत. त्यांच्या वाचणाऱ्यांची रोजनिशी या पुस्तकात 2014चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आता सांगितली, पण त्या पुस्तकामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये उल्लेख आल्या व्यतिरिक्त वाचणाऱ्यांची रोजनिशी, इंद्रिय उपनिषद, तुम्ही पहा अ ब क ड ई ही काही पुस्तकं सतीश काळसेकर यांच्या नावावर असलेली आपणाला पाहायला मिळतात. आता कवितेमध्ये काय सांगितलेले आहे पहा. या तांत्रिक युगामध्ये किंवा धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी हद्दपार व्हायला लागलेल्या आहेत. हद्दपार होणे, निघून जाणे लक्षात घ्या. परत त्या गोष्टी परत येत नाहीत. हद्दपार याचा अर्थ काय तर निघून जाणे, त्या गोष्टी परत येत नाहीत. अशा अनेक गोष्टी मानवी जीवनामधून हद्दपार व्हायला लागलेल्या आहेत. आणि हद्दपार कोणकोणत्या गोष्टी झाले याचं विवेचन सतीश काळसेकरांनी कवितेमध्ये केलेलं आहे. आता अनेक त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. मानवी जीवनामधले अनेक बदल, समाजामधले बदल, ग्रामीण संस्कृतीमधले बदल किंवा ग्रामीण भागातील अनेक असणारे खेळ, ग्रामीण भागातील काही पदार्थ, ग्रामीण भागातील चाली, रीती, रूढी, परंपरा या अनेक गोष्टी समाजामधून निघून चाललेल्या आहेत. म्हणजे प्रचंड मोठा बदल संस्कृतीमध्ये आणि मानवी जीवनामध्ये आपणाला पाहायला मिळतो आहे. पण ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या परंपरेनं चालत आलेल्या होत्या किंवा ग्रामीण जीवनामध्ये होत्या, त्या बदलल्यामुळं कवीला मात्र काय झालेलं आहे, अस्वस्थपणा आलेला आहे की पूर्वीच्या ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या किंवा पूर्वीची जी ग्रामीण जीवनातली परंपरा होती किंवा ग्रामीण जीवनातले काही असणारे संस्कार होते, ग्रामीण जीवनातले जे काही खेळ होते, ते सध्या राहिलेले नाही. म्हणून कवीला इथं काय वाटते आहे, खंत वाटते आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून कवी या वाटणाऱ्या खंतेबद्दल किंवा वाटणारी जी खंत आहे ती कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. त्याचबरोबर आपल्या असणाऱ्या मनातील भावना, आपले मनातील विचार कवितेच्या माध्यमातून वाचवण्याचा प्रयत्न करतोय. कवितेचं शीर्षक लक्षात घ्या, मी वाचवतोय. आता प्रत्यक्ष काही खेळ असतील, निघून गेलेले आहेत ग्रामीण जीवनामधले. विटीदांडू सारखा खेळ आता मुलं खेळताना दिसत नाही, लक्षात घ्या. किंवा भोवरा खेळ मुलं खेळताना दिसत नाही. तर हे जे खेळ आहेत
ते कवितेच्या माध्यमातून वाचवण्याचा प्रयत्न करतो. आठवीला एक धडा होता बघा तुम्हाला, की गावाकडचे खेळ नावाचा, जुन्या पुस्तकामध्ये होता, कदाचित तुम्हाला नसेल. तर तो खेळ, गावाकडचे खेळ मध्ये कवीने काय केलेला आहे, सॉरी लेखकानं काय केलेलं होतं, अनेक असणाऱ्या खेळांचा उल्लेख केलेला होता. आणि हे खेळ आता सध्या खेळले जात नाही. आणि मग हे खेळले जात नसल्यामुळं निसर्गाच्या सानिध्यापासून मुलं काय होत आहेत, बाजूला होत आहेत. मुलं निसर्गाच्या सानिध्यात खेळ खेळत नसल्यामुळं अंगण राहिलं नाही, किंवा अनेक ग्रामीण जीवनामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या राहिल्या नाहीत. दूरदर्शन पुढं मुलं क्रिकेटची मॅच बघतायत. म्हणजे पूर्वीचं जे चिल्लरपणा होता तो राहिला नाही. सध्याच्या बदलत्या धावपळीच्या युगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या, नाहीशा झाल्या. आणि मग त्या नाहीशा होणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत, इथं ठराविक गोष्टींचाच उल्लेख आहे, अनेक गोष्टी राहिल्या नाहीत. लक्षात घ्या, आईला आता आई म्हटलं जात नाही, आईला मॉम म्हटलं जात आहे. बाबांना बाबा म्हटलं जात नाही, बाबांना डॅडू म्हटलं जात आहे. ह्या सगळ्या जो बदल आहे, किंवा पेहरावामध्ये झालेला बदल आहे. परकर पोलकर घालणाऱ्या मुली आता पॅन्ट शर्ट मध्ये आलेल्या आहेत, टोकडी कपडे घालतायत, कॉलेजमध्ये जात आहेत. म्हणजे हे सगळं, किंवा अनेक असणारे ग्रामीण भागातले पदार्थ, हुरडा किंवा मक्याची भाजली जाणारी कणस, किंवा अनेक असणारी बोरं, किंवा तुमचं असणारी कारं, हे राहिली नाहीत. लक्षात घ्या, म्हणजे जरी असली तरी खाण्याकडं किंवा रानात जाऊन ते शोधून खाण्याकरता जो काम होतं ते राहिलं नाही. म्हणजेच काळाच्या ओघामध्ये हे सगळं काय झालं, नाहीसं झालं. एकंदरीत काय तर बदलत जाणाऱ्या वास्तवाचं चित्रण कवी काय करतोय, कवितेमध्ये चितारण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजेच कवी अनेक गोष्टी निघून चाललेल्या आहेत, त्या कवितेच्या माध्यमातून वाचवण्याचा प्रयत्न करतोय. पहा कवीने काय म्हटलेलं आहे. कवी मी, शीर्षक कवितेचं मी वाचवतोय. मी काही गोष्टी कवितेच्या साह्यानं वाचवण्याचा प्रयत्न करतोय. काय म्हणतोय कवी पहा, हाकेतून हद्दपार होते आई, हमरायच्या थांबल्यात गोट्यातल्या गाई. बघा, हाकेतून आता काय झालेलं आहे, हद्दपार आई झालेली आहे. कारण आई, मी आताच म्हटल्याप्रमाणे आई हा शब्द राहिलेला नाही. आईला मॉम म्हटलं जात आहे, आईला मम्मी म्हटलं जात आहे. आणि अशा काळामध्ये हमरायच्या थांबल्यात गोट्यातल्या गाई, म्हणजेच लक्षात घ्या, वासरासाठी गोट्यातल्या गायी सुद्धा आता हमरत नाही. तुम्ही जर नवीन गायीची जर प्रजाती बघितल्या तर त्या गायींना आपलं असणारं वासरू जवळ असो अगर नसो, त्यांना तितकंसं त्याचं काही वाटत नाही. पूर्वीच्या काळी आपलं जर पाडस जवळ नसेल तर गायी दूध द्यायच्या नाहीत, म्हैसी दूध द्यायच्या नाहीत. पण आता तसा भाग राहिलेला नाही. आपल्या जवळ आपलं पाडस असो अगर नसो, दूध दिलं जातं. दूध डेअरीला घालण्यासाठी शेतकऱ्याला किंवा त्या असणाऱ्या पालन करणाऱ्या शेतकऱ्याला मिळतं. म्हणजे हाकेतून हद्दपार होते आई. आई हा शब्द हाकेतून निघून गेला. मी आता म्हटल्याप्रमाणे तिथं मम्मी आली. आणि हंबरायच्या थांबलेत गोट्यातल्या गायी, म्हणजे गोट्यातल्या गायी सुद्धा आता आपल्या वासरासाठी हंबरडा फोडत नाही. म्हणजे हे वास्तव आहे, लक्षात घ्या. म्हणजे गायी सुद्धा आपल्या असणाऱ्या मुलासाठी किंवा आपल्या असणाऱ्या पाडसासाठी हंबरडा फोडून त्याला जवळ बोलवत नाही. म्हणजे ही सगळी संस्कृती काय होत चाललेली आहे, समाज सगळा बदलत चाललेला आहे. पुढे जाऊन कवी काय म्हणतोय पहा, हरवत चाललाय किराणा आणि भुसार. बघा तुम्ही पहा इथे काय म्हटलेलं आहे, हरवत चाललाय किराणा आणि भुसार. आता किराणा मालाची आणि भुसार मालाची दुकानं हरवत चाललेली आहेत. हरवत चालले म्हणजे कुठं आता खेडेगावामध्ये काही ठराविक दुकानं तुम्हाला दिसतील, पण शहरात जर तुम्ही गेला तर तुम्हाला काय दिसेल, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर. किराणा भुसार मालाची दुकान कुठे निघून चालले तर सुपर मार्केटच्या झगमगाटामध्ये. अलीकडचं आपल्याला माहित आहे डीमार्टच्या असणाऱ्या दुकानांमधून, डीमार्ट मधून हे असणारी अनेक गोष्टींची खरेदी केली जाते, जिथं आपणाला खरेदीचा मनसोक्त आनंद
मिळतो. काही टक्के ऑफ म्हटलं की गिरायकाला वाटतं की ही वस्तू आपणाला एवढ्या पैशाला होती, ती ऑफमधून एवढ्या पैशाला मिळाली. म्हणजे हे सगळं काळाच्या ओघामध्ये काय चाललेलं आहे, बदलत चाललेलं आहे. किराणा आणि भुसार मालाची दुकानं राहिली नाहीत. कशामध्ये? सुपर मार्केटच्या झगमगाटामध्ये. पुढे जाऊन कवी काय म्हणतोय पहा. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट. बघा काय निघून चाललंय? गावगाड्यासहित म्हणजे गावातील असणाऱ्या गाड्या. आता बैलगाडी राहिल्या का बघा? आहे का बैलगाडी कुठे? क्वचित आपणाला बैलगाड्या पाहायला मिळतात, क्वचित बैल पाळलेली पाहायला मिळतात. तर ही पण कुठेतरी खेडेगावामध्ये. मग लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा. आता लोहाराचा भाता म्हणजे लक्षात येते का पहा. लोहाराचा भाता म्हणजे जिथं लोखंड गरम करून, पोलाद गरम करून काय केली जायची? हत्यारं बनवली जायची, कुऱ्हाडी बनवल्या जायच्या, खुरपी बनवली जायची, तुमचं असणारं खोरं हे हत्यार बनवलं जायचं. तर हे सगळं कशावरती चालायचं? इंगळावरती चालायचं. पहा तुम्ही इथे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. हे सगळं निघून चाललं. आणि काय? कुंभाराचा आवा सुद्धा. कुंभाराचा आवा म्हणजे मडकी तयार करणारी, कुंभाराचं जे चक्र आहे त्याच्यावर मडकी तयार केले जातात आणि ती मडकी भाजण्यासाठी त्याचा आवा लावला जातो. आवा म्हणजे ती मडकी पक्व करण्यासाठी, भाजून काढण्यासाठी त्याची भट्टी पेटवली जाते. त्याला काय म्हटलं जातं? आवा लावणं. तर हे कुंभाराचा आवा आता राहिला नाही, लोहाराचा भाता राहिला नाही. कशामुळं? निघून चाललंय हे सगळं गावगाड्यासोबत. गाव जसं बदललं तसं या गोष्टी नाहीशा झाल्या. पूर्वीच्या काळी अनेक असणाऱ्या घरांमधून मातीची भांडी वापरली जायची. आता अलीकडे थोडेफार लोक ज्यांना लक्षात यायला लागले ती मातीची भांडी परत वापरायला लागलेली आहेत. पण तरी सुद्धा स्टीलच्या असणाऱ्या जमान्यामध्ये किंवा निर्लेपच्या जमान्यामध्ये ही सगळी मातीची भांडी नाहीशी झाली, निघून गेली. आपण कधीतरी उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी तेवढा माठ बाहेर काढतो. इतर वेळी आपण मातीची भांडी वापरत नाही. कुठं संक्रांतीला तेवढ्या संक्रांती आणल्या जातात किंवा कधीतरी घट स्थापनेच्या वेळी किंवा घटस्थापनेच्या वेळी घट तेवढा आपण मातीचा घरामध्ये विकत आणतो. या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये मातीची भांडी दिसत नाहीत. पूर्वीच्या काळी मातीची पातेली असायची, मातीचा तवा असायचा, मातीची असणारी मडकी असायची, त्याच्यामध्ये सगळं असणारं अन्न शिजवलं जायचं. पण इथं कवी म्हणतोय काय? हे सगळं आता मुकाटपणे निघून चाललंय. मुकाट म्हणजे काहीही तक्रार न करता. कारण सगळं असणारा समाज, सगळी असणारी ग्रामीण संस्कृतीच बदलायला लागलेली आहे. पुढे जाऊन कवी काय म्हणतोय पहा. कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली. बघा, कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली, मागच्या धगीवर रटरटणारी आमटी. बघा, कलईची झिलई निघून गेली. कशाबरोबर? विस्तवासोबत. आणखी एक गोष्ट निघून गेली. कुठली? मागच्या धगीवर रटरटणारी आमटी. लक्ष द्या, पहा इथे तुम्ही. आता तुम्ही म्हणाल हे कलई म्हणजे काय आणि झिलई म्हणजे काय? तर कलई म्हणजे पूर्वीच्या काळी जी तो आपल्या घरी, तुमच्या आमच्या घरी जी ह्याची पातेली होती, कशाची? विस्तवासोबत निघून गेली, मागच्या धगीवर रटरटणारी आमटी. आता मी म्हटल्याप्रमाणे कलईची झिलई म्हणजे जी पितळेची भांडी होती, त्या पितळेच्या भांड्यामध्ये जर पदार्थ ठेवला तर तो कळकणे हा एक शब्द प्रयोग आहे. कळकणे म्हणजे त्याला विशिष्ट प्रकारचा एक रंग चढतो आणि तो रंग चढू नये म्हणून कलई केली जाते. त्याला कलई म्हणजे एक पांढरा असणारा धातू त्या पातेल्याला आतून लावला जातो. ती तांबट मंडळी म्हणजे एक जात आहे, लक्षात घ्या. ती तांबट मंडळी येतात आणि तो कलई करून देतात पातेल्यांना. द्यायचे पूर्वी. आता हा काहीही भाग राहिला नाही. हे सगळं विस्तवाबरोबर निघून गेलं. म्हणजे आता विस्तवही राहिला नाही. चुलीतलं जे जळण पेटल्यानंतर जे जो विस्तव राहतो त्याला काय म्हटलं जातं? विस्तव म्हटलं जातो. तर जे इंगळ राहिले जातात त्याला विस्तव म्हटलं जातं. तर ते सगळं निघून गेलं. मागच्या धगीवर रटरटणारी आमटी सुद्धा निघून गेली. म्हणजे चुलीवरती आई भाकरी करत असताना शेजारच्या असणाऱ्या वैलावरती किंवा चुलीला दोन भाग असतात, एक
मैन असणारा चुलीचा भाग आणि त्याच्या शेजारी असणारी वैल म्हटलं जातं त्याला. तर त्या वैलावरती रटरटणारी आमटी सुद्धा आता निघून गेली. त्याला एक विशिष्ट प्रकारची चव होती, लक्षात घ्या रटरटणाऱ्या आमटीला. आता हे असं सगळं ताबा कोणी घेतला? गॅसनं घेतला. पण ही रटरटणारी आमटी निघून गेली, राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. आणि हे सगळं गॅसच्या शेगडीवरती गेलं आणि चूल मांडणी जेवणातून म्हणजेच आता सर्रास खेडेगावामधून सुद्धा चूल नाहीशी झाली. थोडीफार पाणी तापवण्यासाठी किंवा काही ठराविक पदार्थ करण्यासाठी चूल ठेवली आहे, नाही असं नाही काही घरांमधून, पण चूल सुद्धा काय झाली? निघून गेली गॅसच्या शेगडीचं आगमन झाल्यामुळे. पुढे जाऊन कवी काय म्हणतोय पहा, बोला चालीतून निघून चालले माझ्या आईची बोली. आणि मग बऱ्याच वेळा आईचे बोली म्हणजे मातृभाषा, आईची बोली म्हणजे काय? मातृभाषा. मातृभाषा अनेक प्रकारच्या आहेत. हिंदी आहे, तमिळ आहे, गुजराती आहे, तेलुगू आहे. तर या सगळ्या मातृभाषा ज्या त्या प्रदेशामध्ये बोलल्या जाणाऱ्या, त्या त्या राज्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या, तर ही मातृभाषा सुद्धा काय झाली? निघून गेली. कवी म्हणतो बोली चालीतून निघून चालल्या माझ्या आईची बोली. माझी मातृभाषा आहे, ती मातृभाषा माझ्या बोलीतून निघून चालली. लांब कशाला? एखादी व्यक्ती ग्रामीण भागामध्ये जन्माला आलेली आहे आणि ती कामानिमित्त मुंबईला गेली, तर मुंबईला गेल्यानंतर ती व्यक्ती सहज हिंदी बोलायला सुरुवात करते. लक्षात घ्या. म्हणजे त्याची जी मातृभाषा मराठी आहे ती मातृभाषा मराठी तो बोलत नाही, कारण आजूबाजूला सगळे हिंदी भाषक असतात आणि हिंदी भाषक असल्यामुळं तो आपोआप काय होतो? हिंदी बोलतो. तेव्हा सर्रास हिंदी आणि इंग्रजीचा वापर केला जातो. बाहेर जर तुम्ही काही सहलीच्या निमित्तानं गेला किंवा अन्य काही कामाच्या निमित्तानं गेला तर एकतर हिंदी, दुसरं इंग्रजी, दोन भाषांचा वापर तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे तुमची जी मातृभाषा आहे ती तुमची मातृभाषा बोली चालीतून निघून गेली माझ्या आईची बोली, असं कवी म्हणतो आहे. पुढे जाऊन कवी काय म्हणतोय पहा, सुट्टीत आता खेळत नाहीत मुलं. दुपारची सुट्टी असो, दिवाळीची सुट्टी असो, उन्हाळ्याची सुट्टी असो किंवा सकाळी संध्याकाळची सुट्टी असो, शाळा सुटल्यानंतर मुलं आता काय करत नाहीत? खेळत नाहीत. खेळामध्ये मुलं मग्न. पूर्वीच्या काळी मुलं फार खेळायची, त्यामुळे तब्येत तंदुरुस्त असायची, व्यायाम व्हायचा, आरोग्य चांगलं राहायचं, शिकवले लक्षात राहायचं, ज्ञानग्रहण चांगलं व्हायचं, कुठल्याही प्रकारचं आजार व्हायचा नाही, कुठल्याही प्रकारचं असणारं व्हायरल इन्फेक्शन व्हायचं नाही, काहीच व्हायचं नाही. कारण मुलं तंदुरुस्त होती, प्रचंड खेळत होती, घाम गाळत होती, रानावनातून भटकत होती, रानमेवा खात होती, सगळ्या असणाऱ्या दऱ्या, खोऱ्या, ओढे सगळीकडनं जाऊन झाडावर चढून वेगवेगळ्या प्रकारची फळं काढणं, ओढ्याच्या कडेला जाऊन ओढ्यातील दगड घेऊन ते खडकावरती घासून त्याच्या गोट्या तयार करायचे, हे सगळं मुलं करायचे सुट्टीच्या दिवशी. पण कवी काय म्हणतोय, आता मुलं खेळत नाहीत. सुट्टीच्या वेळी सुट्टीत आता खेळत नाहीत मुलं. कुठले खेळ? विटी दांडू आणि लगोऱ्या. आता विटी दांडू खेळतच नाहीत. लक्षात घ्या, शहरात तरी मुलांना हे खेळ पण माहीत नसतील. विटी दांडू आणि लगोऱ्या. लगोऱ्या तुम्हाला माहित आहे, एकावर एक दगड रचले जायचे आणि त्याला चेंडून मारलं जायचं. पूर्वीच्या काळी, आता अलीकडचा लगोरीचा डाव बघितला थोडासा, तर आधुनिक लगोरीचा तर लाकडाच्या असणाऱ्या लगोऱ्या, लाकडी लगोऱ्या पाहायला मिळतात. पण पूर्वीच्या एकमेकांवरती दगड रचले जायचे आणि बॉल कशाचा असायचा माहित आहे का? बॉल असायचा कापडाचा. एखाद्या असणाऱ्या कापडामध्ये आतमध्ये चिंट्या घालून तो बॉल तयार केला जायचा, वरून घट्ट बांधलं जायचं आणि तो बॉल असायचा. लक्षात घ्या, अलीकडं तुम्हाला रबरी बॉल आलेले आहेत आणि लाकडी लगोरे आलेले आहेत. तर हा खेळ आता खेळला जात नाही. विटू दांडू पहा तुम्ही इथे, विटू दांडू आणि लगोरे हा खेळ खेळला जात नाही. आणखी पुढे म्हटलेलं आहे आटा पाट्या आणि पिंगा. विटू दांडू आणि लगोऱ्या खेळल्या जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय झालेलं आहे, मुलांचा दंगा त्यामुळे थांबलेला आहे. मुलं दंगा करत नाहीत, मस्ती करत नाहीत, एकटीच असतात, मोबाईलमध्ये गुंग असतात, कुठेतरी अबोल होतात.
दंगा ऐकू येत नाही. तर हे सगळ्या मुलांचा दंगा थांबलेला आहे. आट्यापाट्या आणि पिंगा. आट्यापाट्या आणि पिंगा सुद्धा खेळ थांबलेला आहे. लक्षात घ्या. मुली तरी या पिंगा खेळताना दिसतच नाही. थोड्याफार आता तरुण बायका कुठं दसऱ्याच्या निमित्तानं, कुठं गौरीच्या निमित्तानं किंवा तुमच्या असणाऱ्या काही स्त्रियांच्या सणांच्या निमित्तानं हा पिंगा घालताना तुम्हाला पाहायला मिळते नाही असं नाही. पण मुली मात्र आता असे खेळ खेळताना पाहायला मिळत नाही. आट्यापाट्या हा खेळ सुद्धा तितकासा खेळला जात नाही. आणि हे सगळे खेळ परकऱ्या मुली खेळत नाहीत आता म्हटलेलं आहे. म्हणजे हे सगळे पूर्वीचे खेळ जे आहेत ते परकर पोलकं घालणाऱ्या मुली खेळत नाहीत. आणि एकंदरीत मातीतले जे खेळ आहेत, मातीतले खेळ नाहीसे झाले. किंवा दोरीच्या साह्यानं उड्या मारणे, किंवा मातीमध्ये काचापूर्णीनं खेळणे, किंवा मातीमध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे असणारे गदगई सारखे खेळ खेळणे. तो तुम्हाला माहित पण नसेल. लक्षात घ्या. खड्यांच्या साह्यानं छोटे 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 असणारे खडे किंवा दगड यांच्या साह्यानं हा खेळ खेळला जायचा. किंवा चौकोन आखून तुम्ही इथं पहा चित्रामध्ये चौकोन आखून त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे चौकोन त्याच्यामध्ये हे करून त्या खेळ खेळले जायचे. गदगई त्याला म्हटलं जायचं. तर हे खेळ आता मुली खेळत नाहीत असं कवीचं म्हणणं आहे. पोरं आता दंग असतात दूर. मग आता खेळत नाही तर नेमके काय करतात कवी म्हणतो. तर पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर बघत क्रिकेटची मॅच. बघा आता खेळ खेळत नाहीत मग काय करतात. खेळ खेळत नाहीत तर काय करतात. दूरदर्शनच्या चॅनेलवर क्रिकेटची मॅच बघत असतात. लक्षात घ्या. आता मध्ये मोबाईल घेऊन मोबाईलमध्ये दंग असतात, नाहीतर टीव्ही पुढं दंग असतात. डोळे विस्पारून काय करतात. ते असणारे दुसरे खेळत असलेले खेळ आपण पाहायचं फक्त टीव्हीच्या पुढं बसून. कारण क्रिकेटनं तर काय केलेलं आहे. ऑल जगताला काय लावलेलं आहे. वेड लावलेलं आहे. लक्षात घ्या. पण ते वेड स्वतः खेळलं, स्वतः ग्राउंडवर जाऊन त्याचा असणारा आनंद लुटला तर खऱ्या अर्थानं उपयोग आहे. दुसऱ्यांनी खेळलेलं खेळ एकच सचिन तेंडुलकर होऊन गेला, एकच धोनी झाला, एकच विराट कोहली झाला. अनेक दुसरे विराट कोहली दुसरे धोनी व्हावेसे अशी इच्छा आहे. पण तसे खेळ खेळले जात नाही. तसं प्रॅक्टिस केलं जात नाही. तसा आपल्यातला असणारा खेळाडू वृत्ती जागी केली जात नाही. हे आपल्याला कवीला वाटतं इथं दिसून येत आहे. कारण का दूरदर्शनच्या पुढे बसून नुसतं असणारी मॅच बघणं हेच मुलं करतात. आणखी काय करतात. उलगडत क्राईम थ्रिलर अनेक असणाऱ्या गुन्ह्यांच्या मालिका बघत बसतात आणि त्यातला असणारा थ्रिलरपणा जो आहे तो पाहून डोळे विस्पारून त्यातलं असणारं गूढ शोधण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच लक्षात घ्या कवी काय म्हणतोय की टीव्ही पुढे बसून एखादी असणारी क्राईम मालिका बघणं, त्याच्यातलं थ्रिलर पाहणं हेच मुलांना आवडत आहे. खेळापेक्षा एके ठिकाणी बसणं मुलांना जास्त सोयीचं वाटत आहे. पण कवीला मात्र वाटते हे मुलांनी करणं योग्य नाही. पुढे जाऊन कवी काय म्हणतोय पहा. लिहिते हात आता राहिले नाहीत. लिहिते आता लिहिते हात आता राहिले नाहीत. लिहिते म्हणजे पूर्वीच्या काळी लिहिलं जायचं, प्रचंड लिहिलं जायचं. मुलं लिहायची, मनात असलेले विचार लिहायचे किंवा मनात काय भावना आल्या तर त्या उतरून काढल्या जायच्या. आता तसं राहिलं नाही. कारण काय तर माणसाला म्हणजेच व्यक्तीला, विद्यार्थ्यांना लिहायला वेळ नाही, मोबाईल मधून वेळ नाही किंवा टीव्ही पुढे बसल्यामुळं वेळ नाही. आणि मग कवीला वाटतंय शब्द बापुडे केवळ वारा. आणि मग शब्द जे आहेत ते येतात आणि वाऱ्यासारखे विरून जातात. वारा जसा आला आणि निघून जातो तसे हे असणारे शब्द ओठावरती येतात पण त्याला तितकीशी किंमत राहत नाही. वारा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी निघून जातो तशी शब्दांना सुद्धा किंमत राहत नाही. शब्द बापुडे केवळ वारा. तसे विरून जात आहेत शब्द. काय होत आहेत विरून जात आहेत. एकदा म्हटलं जातं बघा, एक म्हण आहे कधी ऐकली असेल तर पहा की
आता शापण कोणा मारी, आता शापण कोणा मारी, आशीर्वचन कोणा तारी. आता जर एखाद्या व्यक्तीने कोणाला शाप दिला तर तो शाप लागत नाही. पूर्वीच्या काळी शाप दिला तर शाप लागायचा. त्या व्यक्तीनं जसं पुढच्या व्यक्तीला म्हटलेलं आहे तसं घडायचं. कारण शब्दांमध्ये तेवढी ताकद होती, शब्दांमध्ये तेवढं वजन होतं. आता शाप दिला काय आणि नाही दिला काय काही फरक पडत नाही. किंवा एखाद्याला आशीर्वाद दिला, आशीर्वाद सुद्धा खरा ठरत नाही. कारण शब्द बापुडे केवळ वारा. लक्षात घ्या. कारण शब्द हे वापरून काय झालेले आहेत, त्याला गुळगुळीतपणा आलेला आहे. शब्द वापुडे केवळ वारा. तसे विरून जात आहेत बिचारे शब्द. म्हणून मग कवीला मात्र खंत वाटते आहे. कवी मात्र काय म्हणतोय पहा, मी वाचवतोय माझी कविता, माझी आई, माझी बोली, माझी भूमी कविते सोबत. कवी मात्र म्हणतोय आम्ही मात्र तरुण पिढी किंवा मी कवी काय करू शकतो, कारण जे न देखे रवी ते देखे कवी. जे रवी म्हणजे सूर्य, सूर्याला दिसू शकत नाही ते कुणाला दिसतं, कवीला दिसतं. म्हणून सतीश काळसेकर म्हणतायत मी वाचवतोय माझी कविता. मनात आलेले विचार तरी मी कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि माझी आई, माझी आई म्हणजे कवितेच्या माध्यमातून मी आई हा शब्द जपून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. अजून मी आई हा शब्द जपून ठेवलेला आहे. आई बेंबीच्या देठापासून आवाज येतो, लक्षात घ्या. आई उच्चारताना बेंबीच्या देठापासून उच्चारलं जातं आणि मम्मी म्हणताना फक्त 2 ओठांच्या मधूनच उच्चार येतो बाहेर, लक्षात घ्या. आई बेंबीच्या देठापासून आहे. आईमध्ये उच्चारण्यामध्ये एक प्रकारची कळकळ आहे, आत्मीयता आहे, वात्सल्य आहे. म्हणून कवी म्हणतोय मी वाचवतोय माझी कविता, वाचवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे कवितेच्या माध्यमातून तरी मी शब्द एकत्रित ठेवतोय, खेळ एकत्रित गुंफण्याचा प्रयत्न करतोय, खेळ जोपासण्याचा प्रयत्न करतोय, शब्द साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आणि माझी आई, आई हा शब्द मी काय करण्याचा प्रयत्न करतोय, इथं कवितेच्या माध्यमातून ठेवण्याचा प्रयत्न करतोय, जपून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कारण बऱ्याच वेळा पुढच्या पिढीला आई कुणाला म्हणतात हे सांगावं लागेल. लक्षात घ्या. पक्षी कुठले कुठले असतात हे चित्रात दाखवावे लागतील, किंवा खेळ कोणकोणते खेळले जायचे हे चित्रामध्ये दाखवावं लागेल कवींनी, किंवा असणाऱ्या व्यक्तींनी, अनेक संग्रहित करणाऱ्या व्यक्तींनी. हे जर जपून ठेवलं नाही, हे संग्रहित केलं नाही, कवितेच्या माध्यमातून जोपासलं नाही, तर पुढच्या पिढीला आपण काय देणार आहे, पुढच्या पिढीला आपण काय सांगणार आहे. म्हणून कवी म्हणतोय की मी हे सगळं वाचवण्याचा प्रयत्न करतोय. मग त्यामध्ये माझी कविता आहे, माझी आई आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी बोली. माझी बोली मी वाचवण्याचा प्रयत्न करतोय, लक्षात घ्या. कारण का, प्रत्येकाची जी मातृभाषा आहे, प्रत्येकाची जी आईची भाषा आहे, त्याला काय म्हटलं जातं, मातृभाषा म्हटलं जातं. ती कवी म्हणतोय मी वाचवण्याचा प्रयत्न करतोय माझ्या कवितेच्या माध्यमातून. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी भूमी, माझी जी मातृभूमी आहे, माझा जो भारत देश आहे, हा माझा भारत देश मी माझ्या कवितेमधून वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे. मातृभूमीबद्दलचं माझं प्रेम, मातृभूमीबद्दलची माझी आस्था, माझा असणारा जिव्हाळा, माझं असणारं प्रेम मी कवितेच्या माध्यमातून वाचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे सगळं मी कशामुळे वाचवू शकतोय, तर केवळ कविते सोबत. सगळं कवितेसोबत, कवितेमुळं मी वाचवू शकतोय, असं असणारं वास्तव चित्र कवीने काय केलेलं आहे, कवितेमध्ये चितारलेलं आहे. म्हणजेच लक्षात घ्या, कविता ही जी आहे मी वाचवतोय समाजाचं वास्तव वेगानं बदलत चाललेलं आहे. अनेक असणारे जुने व्यवसाय, जुने खेळ काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत आणि यंत्रयुगाच्या याच्यामध्ये झगमगाटामध्ये आईची बोली कोणी बोलत नाही. यांत्रिक वस्तूच्या आहारी व्यक्ती गेलेले आहेत. सर्व बदल जे समाजामध्ये झालेले आहेत, बदलांचा जो काळ आलेला आहे, किंवा प्रत्येकाला झटपट गोष्टी हव्या आहेत, याच्यामध्ये अनेक गोष्टी हरवत चाललेल्या आहेत. या हरवत चाललेल्या गोष्टी
कवी काय करतोय, वाचवण्याचा प्रयत्न करतोय. कवीला काय आहे, ही खंत आहे की मी ज्या ज्या गोष्टी लहानपणी केल्या त्या सध्या मुलं करत नाहीत, किंवा मला जे अनुभवायला मिळालं ते आता अनुभवायला मिळत नाही. मग हे जर हरवत गेलो तर पुढच्या पिढीला काय सांगायचं. म्हणून कवितेच्या माध्यमातून वाचवण्याचा कवीनं प्रयत्न केलेला आहे. परत एक वेळ पहा, हद्दपार झालेली आई, आमरायच्या थांबल्यात गोट्यातल्या गाई, किराणा भुसार मालाची दुकानं निघून गेली सुपर मार्केटच्या ह्याच्यात, लोहाराचा भाता राहिला नाही, कुंभाराचा आवा राहिला नाही, कलई निघून गेली, रटरटणारी आमटी सुद्धा निघून गेली. आमटीची जागा कशाने घेतली, दाल फ्राय न घेतलेली आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर गॅस आल्यामुळं राख चुलीमधली नाहीशी झाली. बोलीचालीतून आईची असणारी भाषा निघून गेली. परकऱ्या मुली किंवा मुलं खेळ खेळत नाहीत आता. विटी दांडू, लगोऱ्या, आट्यापाट्या किंवा तुमच्या असणारं काचाकुर्णी वगैरे मातीतले खेळ मुलं खेळत नाहीत. मुलांचा सगळा प्रत्येक सारांश सुद्धा सांगते, लक्षात घ्या. ही पोरं आता दंगा करत नाहीत, फक्त बसलेत कुठं, दूरदर्शनच्या चॅनेल पुढं, म्हणजे टीव्ही पुढं बघतायत. फक्त रिमोट हातात असला की या चॅनेलमधून त्या चॅनेलमध्ये लगेच प्रवेश करता येतो आणि मग त्या चौकोनी असणाऱ्या डबड्या पुढं बसून आपलं असणारं अस्तित्व हिरावून बसल्यासारखं खेळले जात नाहीत, खेळ खेळत नाहीत. आणि मग कुठल्या तरी एखाद्या असणाऱ्या गुन्ह्यांचे वगैरे मालिका बघत मुलं त्याच्या पुढे बसलेले आहेत. मग कवीला वाटतंय की आता शब्द जरी बाहेर काढायचे म्हणले तोंडातनं तर ते शब्दांना तितकीशी किंमत राहिलेली नाही. बिचारे शब्द वाऱ्यासारखे विरून जात आहेत. मग कवी शेवटी म्हणतोय की मी वाचवण्याचा प्रयत्न करतोय कवितेच्या माध्यमातून. आई हा शब्द, माझी असणारी बोली, माझी असणारी भूमी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी कविता. तर हे सगळं जे विश्लेषण आहे वेगाने बदलत जाणाऱ्या वास्तवाचं, समाजाचं, हे मी वाचवतो या कवितेच्या माध्यमातून. सतीश काळसेकरांनी आपणासमोर मांडलेलं आहे आणि त्याचं विश्लेषण मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट द्या. धन्यवाद.